सोनई येथील जातीवाचक वक्तव्यावर सकल मातंग समाजाचा संताप। जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी। जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर। अहिल्यानगर प्रतिनिधी दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकल मातंग समाज अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। हे निवेदन सोनई तालुका नेवासा येथे 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेत समोर सांगतोय। आता तरी त्याचे पाय मोडले सगळ्यांनी। आम्ही काय मोडले? पाय। परत त्याला जिवंत ठेवणार नाही। अनुसूचित जातीतील हिंदू मांग समाजावर करण्यात आलेल्या जातीवाचक वक्तव्य आणि धमक्यांच्या निषेधार्थ देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सोनई गावातील सभेत काही जातीवादी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हिंदू मांग समाजाबाबत अपमानास्पद वक्तव्य केले। त्यानंतर रात्री मातंग वस्तीमध्ये जाऊन गुन्हा मागे घ्या नाहीतर सर्व मातंग समाजाला ठार मारू अशा धमक्या दिल्या गेल्या। या घटनेमुळे गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींनी पोलिसांचे काहीही करू शकत नाहीत अशी दादागिरी दाखवली असल्याचे निवेदनात म्हटले आहे। यावेळी नामदेवराव चांदणे, विजूभाऊ पठारे, सचिन नवगिरे, पोपटराव पाथरे, सुनील सकट, संदीप सकट, रामदास साळवे, पांडुरंग घोरपडे, गंगा वाघमारे, सोनई गावचे सरपंच दादासाहेब वैरागर, यश वैरागर, सागर भोसले, अनंत लोखंडे, अक्षय गालफाडे, अशोक भोसले, ॲडव्होकेट रामदास सूर्यवंशी, अजय पठारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात पुढे म्हटले आहे की सभेमध्ये अनिल पोपट शेटे, सागर वांडेकर आणि भाऊसाहेब लांडे यांनी मातंग समाजावर जातीवाचक शब्दांचा वापर करून अपमान केला। त्यामुळे समाजात तीव्र संतापाची लाट पसरली असून या तिघांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सभेमध्येच काही व्यक्तींनी संजय वैरागरचे हातपाय तोडले आहेत, आता त्याला जीवे मारणार असे जाहीर वक्तव्य केले। या घटनेने पोलीस प्रशासनासमोर घडल्याने समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे। तसेच संजय वैरागर याच्यावर खंडणी गोळा करण्याचा खोटा आरोप लावून अन्याय केला जात असल्याचे समाजाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले। मातंग समाजाच्या म्हणण्यानुसार संजय वैरागरवर हल्ला करणारे काही जण लांडगे वस्तीतील वाळू तस्कर असून तेच खरे गुन्हेगार आहेत। या आरोपींना अटक झाल्यास प्रकरणातील इतर सूत्रधारांचा शोध घेणे सोपे जाईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले। विजूभाऊ पठारे म्हणाले की सोनईमध्ये आमच्या समाजावर अन्याय होत आहे। जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही शांत बसणार नाही। प्रशासनाने त्वरित पावले उचलून समाजात विश्वास निर्माण करावा। सकल मातंग समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक मानव घागरे साहेबांकडे तात्काळ गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली आहे। तसेच 8 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण छेडले जाईल असाही इशारा देण्यात आला आहे। जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। एक 2-3 दिवसा अगोदर की मातंग समाजाच्या बद्दल एक मनुवादी व समाजकंटकांनी जे वक्तव्य केले त्याचा प्रथमतः सकल मातंग समाजाकडनं जाहीर निषेध करतो आणि समाजाला शासनासमोर एक मागणी करतो की जी कोण व्यक्ती आहेत अमोल वांडेकर, अनिल शेटे, लांडे ह्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी। म्हणजेच ॲट्रॉसिटी पहिल्यांदा दाखल करावी। ॲट्रॉसिटी दाखल करून त्यांना ह्या जिल्ह्यातनं जिल्हाबंदी करावी पहिली म्हणजे कारण काय होतंय की ती काहीतरी भडकव भाषण करायची, काहीतरी समाजामध्ये तंटा लावायची, तंटा लावून मजा पाहायची। याच्यासाठी त्यांना सगळ्यात पहिल्यांदा त्यांना जिल्हाबंदी हा कायद्यासाठी लागू करावा आणि त्यांच्यात त्यांची जी संघटना आहे त्यांना मोका अंतर्गत कारवाई करावी की जे न करून ही जी त्यांचं संघटन आहे या संघटनामार्फत जे होणारं कृत्य त्यांचं झाले 10 दिवसापूर्वी वैरागर सारख्या मातंग समाजाच्या गरीब एक तरुणावरती जी मारहाण झाली आणि मारहाण झाल्यानंतर त्यांनी जे हे मातंग समाजाच्या बद्दल जे अपशब्द काढलेत ह्याचा कुठंतरी उग्र रूप घेऊन समाजाने जर उद्या कारवाई जर काय केली तर ह्याला पुरेपूर शासन जबाबदार राहील। त्यासाठी त्यांना पहिली मोका अंतर्गत कारवाई त्यांच्यावर करावी ही मी शासनाकडे नम्रपणे मागणी करतोय। दिनांक 29/10/2025 रोजी सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी काही जातीवादी मनोवाद्यांनी फार मोठी सभा घेतली आणि या सभेमध्ये अमोल वांडेकर, अनिल शेटे आणि भाऊसाहेब लांडे यांनी या सभेमध्ये मातंग समाजाचा अपशब्द वापरून या लोकांना
अनेक जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे आणि पूर्ण मातंग समाज पिटवून दिलेला आहे। या ठिकाणी वांडेकर आम्ही सुद्धा मातंग समाजाचे आहोत। आम्ही लवजीचं रक्त आमच्या अंगात आहे। आम्ही सुद्धा तुम्ही जेवढे बोलला त्यापेक्षा आम्ही जास्त बोलू शकतो, काही बोलू शकतो, परंतु आम्ही कुठल्याही प्रकारची मानमारीचा ओलांडत नाही, जातीय तीडमान निर्माण होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो आणि पोलीस प्रशासनाला आम्ही मदत करणारे लोक आहोत। आम्ही माननीय SP साहेब यांची भेट घेतली असता आम्ही पूर्ण व्हिडिओ तुमचा व्हिडिओ आम्ही साहेबांकडे सुपूर्द केलेला आहे, परंतु अद्यापही आरोपी अटक झालेले नाही। या मागे कोणाचं पाठबळ आहे, षडयंत्र कोणाचं असावं आमचं म्हणणं आहे। वाडेकर साहेब आपण किंवा शेटे साहेब म्हणाले, शेटे साहेब की संजय वायरागर हा खंडणी गोळा करतो, हा प्रत्येक ठिकाणी पैसा गोळा करतो आणि दहशत निर्माण करतो सोनेमध्ये, परंतु संजय यांनी जर खंडणी गोळा केली असती तर संजय हा अतिशय मोठ्या महालामध्ये राहिला असता, त्याच्याकडे 4 चाकी अनेक वाहनं आलिशान गाड्या असत्या आणि सोन्याचे दागिने घेऊन तो सगळ्या ठिकाणी फिरला असता, परंतु आज तो भिकारी आहे। अहो त्याला 2 दिवसाचं जेवण नाहीये आणि तुम्ही म्हणता की हा खंडणी गोळा करतो, असे खोटे आरोप दाखल केलेले आहेत। माननीय PSI माळी साहेब तुम्ही सुद्धा थोडस लक्ष द्यावे, खोटे गुन्हे जर कोणी दाखल केले असतील याचा अभ्यास करा आणि मग तुम्ही अनेक लोकांवर मातंग समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल करा। कोणीतरी काही अफवा पसरेल, कोणीतरी आमोश देईन तुम्हाला आणि तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता याची तुम्ही चौकशी करीत नाही। आमचा माळी साहेब API वर आरोप आहे की आपण हे सोन्यामधील काटकरस्थानदारा थांबवावं, आपल्याला जर थांबवता येत नसेल तर SP साहेबांची मदत घ्यावी आणि जर आपण ते करत नसेल तर आम्ही सुद्धा मातंग समाजाचे आहोत। आपली बदली गडचिरोली कडे व्हावी अशी आम्ही SP साहेब नव्हे तर गृहमंत्री यांच्याकडे आम्ही आपली तक्रार दाखल करणार आहोत आणि एवढंही जरी नाही तुम्ही केलं तर आमचं असं म्हणणं आहे की माळी साहेब यांना प्रथमतः विलंबित करावे। एवढं बोलतो। जय भीम, जय भारत, जय लवजी। संजय वायरागर यांना जे 8 ते 10 दिवसापूर्वी जे गावगुंडाकडून मारहाण झालेली आहे त्या संदर्भामध्ये सर्व दलित समाजाला पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कळलेला आहे आणि त्या माध्यमातून त्या गुंडांच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी जिल्ह्या ठिकाणी मोर्चे निघतात। हे त्या गावगुंडाला ज्यावेळेस कळलं गेलं त्यानंतर त्या गावगुंडांनी त्या ठिकाणी सोन्यामध्ये 29/10/2025 या साली मीटिंग घेऊन त्या ठिकाणी मातंग समाजाच्या लोकांना शिव्या दिल्या, मातंग समाजाच्या महिलांना शिव्या दिल्या, मातंग समाजाच्या महिलांबद्दल अनेक अपमानास्पद वागणूक दिली। म्हणून आज आम्ही सन्माननीय SP साहेब मातंग समाजाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून त्यांना निवेदन दिले आणि त्यांना निवेदन देऊन सांगितलं की जे आमच्या मातंग समाजावर जो अन्याय झालाय, ज्या मातंग समाजाच्या महिलांना शिव्या झालेली आहे, जे मातंग समाजाच्या लोकांना शिव्या झाली, जे अपमानास्पद वागणूक दिली, ह्या गावगुंडावर आत्ताच आमचे चांदणे साहेब बोलले की 3 गावगुंडांनी मातंग समाजाचे नाव घेऊन शिवीगाळ केलेली आहे, त्यांच्यावर अटकेची गुन्हा दाखल व्हावा, त्यांना अटक करण्यात यावी। आता SP साहेबांबरोबर आम्ही शिष्टमंडळाच्या माध्यमातून बोललो आणि SP साहेबांनी हेही सांगितलं जर त्यांना अटक न झाल्यास पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। साहेबांची दखल आपण घेण्यात यावी, अन्यथा आम्हाला पुढील कारवाईला भाग पडू नये, आम्ही कायदा हातामध्ये घेणार नाही। याची दखल शासनाने घ्यावी, याची दखल महायुती सरकारने घ्यावी आणि त्या गावगुंडाला अटक करण्यात यावे। कारण वरती जे मुख्यमंत्री बसलेले आहेत, न्यायाधीश आहेत, वरती जी आमचे शिंदे साहेब उपमुख्यमंत्री बसलेले आहेत,
त्याने हे सुद्धा नियतीच आहेत. अजितदादा पवार साहेब आहेत, हे सुद्धा न्याय व्यक्ती आहे. म्हणून आमची एक विनंती सरकारला की या गावकुंडाला पाठीशी न घालता यांना अटक करण्यात यावी आणि मातंग समाजाला, दलित समाजाला न्याय देण्यात यावा अशी मी विनंती करतो. जय लहूजी, जय भीम, जय महाराष्ट्र. नुकतेच 1-2 दिवसापूर्वी जातीवादी गावगुंडांनी मातंग समाजाविषयी, मातंग समाजाच्या माता भगिनीविषयी अर्वाच्य शिवीगाळ आणि अर्वाच्य भाषेत जातीवाचक संबोधलं, जातीवाचक भाषण केलं आणि हे भाषण ऑनलाईन मोबाईलवर काढून ते अनेक सोशल मीडियावर व्हायरल केलं. आता हे सोशल मीडियावर गेल्यानंतर हे पूर्ण महाराष्ट्रात गेलंय. मातंग समाजाला, या मातंग समाजाची याच्यामध्ये खूप मोठी इज्जतीचा प्रश्न आहे. मातंग समाजाच्या जातीय भावना दुखावल्या आहेत. तरी पण SP साहेबांना आम्ही विनंती केली, हे जे 3 जणांनी जे अर्वाच्य भाषेमध्ये भाषण करून मोबाईलवर व्हायरल केलं, सोशल मीडियावर व्हायरल केलं, यांना त्वरित अॅट्रॉसिटी मोक्का अंतर्गत अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. जय. अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि नेवासा तालुक्यातील सोनई या गावामध्ये मातंग समाजातील युवक, या युवकावर जो भ्याड हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये संजय वैरागर हे जखमी झाले. जाणीवपूर्वक त्यांच्यावर ते हल्ला करण्यात आला. त्याच्यामध्ये संजय वैरागर हा जखमी झालेल्या अवस्थेत, बेशुद्ध अवस्थेत शासकीय ग्रामीण रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. आज 15 दिवस झाले असतील, परंतु ह्या सोनई गावातील समत कंटकाने या ठिकाणी संजय वैरागर आणि मातंग वस्तीवर जाऊन त्या ठिकाणी मातंग महिलांना अपशब्द शिवागाळ करून त्या ठिकाणी संजय वैरागर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु त्या ठिकाणी संजय वैरागर हा मातंग समाज जरी असला तर संघटना संजय वैरागर यांच्या सोबत आहे आणि उद्याच्याही भविष्य काळात त्यांच्या सोबत राहील. जर कुणाला जर असे वाटत असेल समाज कंटकांना की याच्या सोबत कोणी नाही, तर हे चुकीचं आहे. त्यामुळे मला फक्त एकच शासनाला विनंती माझी की या ठिकाणी संजय वैरागर यांना आपल्याकडून न्याय मिळावा, म्हणून या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वांच्या ठिकाणी त्यांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि मी त्या जाहीर निषेध करतो की या समाजकंटकांना अॅट्रॉसिटी सारखा कलम त्यांच्यावर लावून त्यांना त्वरित त्यांना अटक करण्यात यावी आणि शासनाने लवकरात लवकर संजय वैरागर यांना न्याय द्यावा अशी मी मागणी करतो आणि जाहीर निषेध करतो.